पाटील सर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात। सेकंड राऊंडची पहिली लढत तुमच्या समोर। लेट्स प्ले। पहिलाच बॉल आडवा पाठ खेचला, बॉल चाला मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर। स्वागत केलं प्रणव पाटीलचा, चौकार ठोकलाय 4। बॅट बदल चौकार आला। सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर। षटकातील पुढचा बॉल फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला क्लिअर करणारा, फास्ट स्पीडाला सलामी देणारा समाधानचा पॉवर बॅक स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार 6। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती मिड विकेटला पहिला चौकार, लॉंग ऑनला षटकार तुम्ही पाहिला समाधानच्या बॅट बॉलनं। त्यानंतर लाईन खराब आहे, लेग्सला सोडून जाणारा वाईड बॉलचा इशारा। स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही 11 पाहता। षटकातील पुढचा बॉल हा देखील तुम्ही बॉल पाहता, लेग्सला फेकला होता, लाईन खराब आहे, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव। एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला। धावा धावपलकावरती पुढे जात असताना सेकोटी केली आहे पहा, पाठीमागे सेकोटी केली, तर विनंती आहे की आपण विजवायची ती विनंती आहे की आयोजक तिथपर्यंत येण्याच्या अगोदर प्लीज आपण ती सेकोटी विजवा प्लीज। 12 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता, फुल टॉल करायला फाव होता, तुम्ही पाहता वाईड बॉलचा इशारा। लागोपाठचा तिसरा वाईड बॉल फेकला। या ओव्हर मध्ये प्रणव पाटीलला थोडा दबाव, पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकारला, त्यानंतर दबाव निर्माण झाला, कुठेतरी लेग स्टंपला सोडून जात असताना 3 वाईड बॉल तुम्ही पाहता प्रणवचे। आणि स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती। 14 धावा धावपलकावरती समाधाननं चांगली सुरुवात केली, चौकारनं स्वतःचं अकाउंट खुलं केलं, त्यानंतर एक षटकार आला, त्याच्यानंतर 3 वाईड बॉल फेकलेत प्रणवनं। हे दबाव आहे प्रणववरती। नवीन फलंदाज तुम्ही सलामीचा पाहता शुभमला, जो प्रथमच बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला। लेफ्ट हँडर आहे, कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये। आशिष पाटीलला तुम्ही पाहता कीपरच्या भूमिकेमध्ये, डॉट बॉल आला। शुभमला आता बीट केला प्रणव पाटीलनं। धावा धावपलकावरती 14 वरती स्कोरबोर्ड पडता। सेकंड राऊंडची ही पहिली मॅच तुमच्या समोर। हे दोन संघ एकमेकांसमोर आल्यात। देवत आणि जय दुर्गा रोहिंजन, हे बॅटल खूप रंगतदार होईल। निगारबेट बॉल चालला, मिड ऑनचा फिल्डर विक्रम जोपर्यंत बॉल वरती जातील तोपर्यंत या बॉल वरती मिळते सिंगल। सिंगलच्या बरोबरीनं इथे शुभमनं अकाउंट खुलं केलंय, संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती। या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। प्रणव पाटील या षटकामध्ये महागडा ठरला, आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्या 15। 4 बॉलमध्ये 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। या षटकातील अजूनही 2 बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झाला। समोर तुम्ही पाहता समाधानला, हा बॉल खूप चांगला, हा बॉल तेज तर्रार आहे, पडल्यानंतर बॉल खाली गेला, ऑप्शनला बॉल फेकला होता, बीट करून गेला, समोर ठेवण्यात आला। समाधानला हा बॉल कळलाच नाही आणि बॅट्समननं कॉल घेतला वाईट साठी, पंचांना घेतला। वाईट साठी रिव्ह्यू घेतला, तिसरे पंच तुम्ही पाहता वाईटला रिव्ह्यू नाहीये सर। ऑन फील्ड अंपायर कॉल, बॉल आहे।
वाईट नाहीये, चेक देखील हवे केला, वाईट नाहीये. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 15 वरती खूप चांगला बॉल होता, समोर ठेवण्यात आला. या षटकातील शेवटचा बॉल समाधानसाठी. फटका चांगला, उजवा घुटना टेकवला. मिस्टर 360च्या स्लॅन्डर बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आला हा चौकार. छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत आज 350 वर्ष झाली तरी महाराजांचं नाव प्रत्येकाच्या व्होटावरती येत असतं. लहान मुलांना टी व्हीवरती टॉम अँड जेरी, सिंचन, छोटा भीम दाखवण्यापेक्षा तुम्ही जे फ्री फायर खेळता, पबजी खेळता ते खेळण्यापेक्षा महाराजांचा इतिहास सांगा. नक्कीच आज या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आई बहिणींवरती अत्याचार, बलात्कार हे नक्कीच कमी होतील. प्रत्येकानं जिजाऊसारखा शिवबा एखाद्या घरामध्ये जर तयार केला तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींवरती बलात्कार नक्कीच डेफिनेटली कमी होतील. छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणारं संगीत डीजे जस्टिसजी आमचे सूरज यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 19 मागणा ठरला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या प्रणव पाटीलनं. सुरुवात चौकारानं देखील सुरू केली होती समाधानं आणि एंड देखील चौकारानंच झाला. धावा 19 वरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज आशिष पाटील. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही जयदुर्गा रोहिंजन जेव्हा फिल्डिंग करत होती केरळी चाकेस तेव्हा प्रथम घरातला पहिलं षटक फेकलं होतं. प्रथमला आता पहिलं षटक का नाही दिला हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला. कॅप्टननं स्वतःनं जबाबदारी घेतली, तो मागणा ठरला. आशिष पाटीलचं दुसरं षटक. आडव्या बॅटने खेचला, बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर उपस्थित आहेत तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. चांगले फिल्डरच्या माध्यमातून एका धावेच्या बरोबरीनं. या दरम्यान आपण पाहतोय मंचाकडे आगमन होतंय आदरणीय विशालजी तांडेल, निलेशजी तांडेल, बिपिनजी तांडेल करावे, त्याचबरोबर प्रल्हादजी मुकादम, नावाली आणि भूषणजी घरात पापडीचा पाडा या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. परशुरामजी भगत साहेब आपल्यालाही विनंती आहे की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 या आकड्यावरती आशिष पाटीलचं हे दुसरं षटक. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 19 आल्या. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल समाधानसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुण्यात ठेवला. खूप चांगली बॉलिंग आहे. अपील देखील हलकीशी तुम्ही पाहिली तर विकेट किपर प्रणवच्या माध्यमातून उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. या अपील मध्ये डॉट बॉल आलाय. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला. इथे बॅट्समन समाधानात चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये प्रणवच्या अगेन्स्ट. षटकातील पुढचा बॉल फटकाला जवाब आहे. लोअर फुल टॉसला पाठवलं. स्क्वेअर लेगला फिल्डिंग थोडी खराब झाली. याचा फायदा एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग समाधान करत असताना त्याला साथ देत असताना शुभमला तुम्ही पाहता 3 बॉलचा सामना केला. तो 2 वरती खेळतोय. लेफ्ट हँडर आहे. क्रिकेटमध्ये लेफ्ट फलंदाज खूप घातक असतात. शुभम कशा रीतीने बॅटिंग करेल या मैदानावरती. फटका चांगला आला. कार्पेट बॉल चला मिड विकेटला. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग झाले. एकाच ऍक्शन मध्ये बॉल वरती आले आणि काय फिल्डिंगला जबाब राहिली. तिथे फिल्डर तुम्ही पाहताय गौरवच्या माध्यमातून सिंगलला या षटकामध्ये जास्त प्रमोट केलं जात आहे. देवत टीमच्या बाजूनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 1 स्कोर पुढे चालला 23 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत मोठा फटका एक देखील आला नाहीये. चांगली गोलंदाजी. हा देखील खूप चांगला बॉल आहे.
पडल्यानंतर तुम्ही गुड लाईन्स पुन्हा थोडा हलकासा टेकअप झाला, बीट करून गेला, समाधानाला शांत ठेवलाय या षटकामध्ये. पहिलं षटक जरी देवट टीमच्या बाजूने आलं असलं तरी जय दुर्गा रोहिंजन टीमचा आशिष पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि त्यानं हा कमबॅक केलाय या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल समाधानसाठी. ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. स्क्वेअर लेगचे फिल्डर जोपर्यंत येतील एक केली आहे. डबलचा कॉल शुभमचा होता, समाधान नाकारला. अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. दुसरा 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला आणि धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 12च्या सरासरीनं 24 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती. धक्का लागला टीम देवत संघाला. धावा धावपलकावरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 26 आणि तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला मयूर वाघमारे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्ती बॅटिंग, 29ची मारथॉन इनिंग, त्यानंतर बॉलिंग करत असताना अवघ्या 2 षटकामध्ये 12 धावा देत असताना 2 विकेट. रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार मात्र आपल्या घरी घेऊन गेला. नक्कीच त्याला बाईटमध्ये सांगितलं मी बॅटिंग देखील करू शकतो व्यवसाय क्रिकेटमध्ये आणि तेच करून दाखवलं रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि तो सज्ज झाला खेळण्यासाठी आपल्या गावासाठी. पहिलाच बॉल तुम्ही इथे पाहताय मयूरसाठी. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने, डीप कव्हर पॉइंटला फिल्डर वेगाने आलेत. मयूरनं कार रन घेतली, स्टॅट खूप चांगला होता मयूरचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, त्याला कॉल दिला सेकंड मी पूर्ण करू शकतो. डेंजरला 2 धावत होता, विकेट त्याची महत्वाची होती आणि तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या कडावरती या पठ्ठ्यानं देखील रायगडचं नाव रोशन केलंय. काय गोलंदाजी त्याची तुम्ही पाहताय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये शहरी क्रिकेट गाजवलाय तो मयूर वाघमारे. आता गावासाठी, गावाच्या नावासाठी, त्याच्या अस्तित्वाची लढाई खेळण्यासाठी सज्ज झाला. समोर जय दुर्गा रोहिंजनच्या अगेन्स्ट. षटकातील पुढचा बॉल बाईट सातला करा फर्स्ट स्लिपला. सूर एखादी मारली जरूर, ड्राय देखील तुम्ही पाहिली आणि त्याच्यानंतर प्रयत्न खूप छान होते. शेवटला अपयश आलं. आयुष्यात नक्कीच तुम्ही प्रयत्न करत जा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. प्रयत्न खूप चांगले होते. तिथे फिल्डर तिथे तुम्ही पाहताय जितेशच्या माध्यमातून सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 29 वरती.
समोर तुम्ही शुभमला पाहता, ज्याला 4 बॉलमध्ये 3 धावेचं योगदान दिलंय. तो शुभम खेळण्यासाठी सज्ज झालाय. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी हा सामना सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर तुम्ही पाहता. जय दुर्गा रोहिंजन त्यांना फाईट करतीये दिवद. जनार्दनजी पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. माझी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय सदाशिवजी तांडेल, कैलासजी पाटील, अविनाशजी पाटील, महेंद्रजी पाटील, शिवराजजी पाटील, नरेशजी पाटील, मच्छिंद्रजी पाटील, प्रेमनाथजी पाटील या सर्व क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जय बागेश्वर दोस्ती ग्रुप जगदीशजी पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार दोस्ती ग्रुपचं आपण मनस्वी स्वागत करतो. जनार्दनदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण दोस्त परिवारचं मात्र मनस्वी स्वागत करूया. त्याचबरोबर मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. आपण पाहतो की नवीनजी नावडेकर साहेब, जगदीशजी नावडेकर साहेब असतील आणि काही मिनिटापूर्वी त्यांचं मंचाकडे आगमन झालं ते VNB ग्रुप मुंब्रा म्हणजेच परशुरामदादा भगत, माणिकजी भगत आता संपूर्ण ग्रुपचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या षटकातील पुढचा बॉल समोर मयूर आहे. हलक्या हातानं कट केला या बॉलला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पॅकअप नव्हतं तिकडे, पण मयूर सिंगलच घेणार कारण की शेवटचं षटक आहे ते त्यालाच खेळायचं कदाचित असा विचार मनामध्ये होता मयूरच्या. आणि अशा रीतीनं षटक संपलं जात आहे. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तुम्ही पाहताय 31 धावा स्कोरबोर्ड वरती. तीन षटकांची सांगता झाली. 18 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 31 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रणव पाटीलनं 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर आशिष पाटीलचं काय कमबॅकिंग षटक राहिलं, अवघ्या 5 धावेचं षटक, त्यामध्ये एक महत्वाची विकेट मिळाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय या दरम्यान रामचंद्र सुकेला तांडेल यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचा विशेष आभार. आणि याचबरोबर आणखीन एक सूचना मात्र येते. नेक्स्ट मॅच असणार आहे घरकुल वर्सेस केदारनाथ 11 ओवे कॅम्प. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र लगेच संपर्क साधायचा आहे. ओवे कॅम्प आणि घरकुल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण संपर्क साधा. बाय सातला कडा फर्स्ट टिपला तुम्ही फिल्डर पाहिलंय. इथे धाव कोणत्याही प्रकारची घेतली नाहीये मयूरनं. डॉट बॉल धावपलकावरती 31. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या असं वाटत धावेचं डोंगर होईल देवट टीमच्या बाजूनं, असं काही घडलं नाही. वाईट बॉलचा इशारा ऑफस्टंपला सोडून जात असताना कैलासजी पोरजी सरांचा इशारा. वाईट बॉल अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. 32 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 19. त्यानंतर 5 धावेचं षटक फेकलं. खूप चांगला इकॉनॉमिक्स गोलंदाजी. विकेट नाही भेटला अशीच तरी गोलंदाजी खूप छान राहिली. त्यानंतर 7 धावा 1 विकेट. प्रथम घरातला कमबॅकिंग षटक तुम्ही पाहिला. फटका चांगला. बॉल साला एक्स्ट्रा कव्हर. बॉडी लाईनच्या बाहेर आठवण झाली. वीरेंद्र सेवाग स्टाईल सीमा पार. कव्हरचा प्रतिलाजबाब कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिला. मयूर वाघमारेचा षटकारचा. मेड विकेटला जजमन अप्रतिम. षटकानंतर प्रति उत्तर दिलाय मयूरला. विकेट मिळतीये प्रतीक पाटीलला. मयूरची केली संपुष्टात. धक्का देवत टीमला दुसरा.
साहेबांचे एक समर्थक आहेत, त्यांचा वारसा नक्कीच ते देखील चालवण्याचा प्रयत्न करतात. मिथुन शेठ तुमचं मनपूर्वक स्वागत. बॉल झाला मागे, इथे मात्र फिल्डिंग खराब झाली. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतील, किती धावा मिळतील त्या मात्र 2 लाईक बाईटच्या स्वरूपात या 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 40 या आकड्यावरती 40 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रतीक पाटील तुम्ही पाहताय, सागर 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला, जो लेफ्टी फलंदाज आहे. मोठा हिट हवा येणाऱ्या 2 बॉल मध्ये दिवत साठी, तो येईल का? आडव्या बॅटने खेचला बॉल, चला मिड विकेटला फिल्डर वेगान आलाय, उचलला प्रथम घरातला तुम्ही पाहताय. तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 41 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक, या पूर्वार्धामधला टार्गेट सेट करणारा बॉल शिल्लक. किती टार्गेट समोर असेल जयदुर्गा रोहिंजनच्या बाजूनं आणि सामना करेल शुभमला तुम्ही पाहता. फुल टॉस आहे, फुल टॉल केला शुभमला, तुम्ही फुल टॉस टाकूच शकत नाहीये. बॉल मिड विकेटला प्रेक्षकांमध्ये सीमा पार. शेवट मात्र शुभमनं गोड केली षटकारानं. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती बनवल्या जातात 47 आणि 48 जावेचा टार्गेट पार करायचं जयदुर्गा रोहिंजनला 12च्या सरासरीनं. या धावा 48 कशा रीतीनं पार केल्या जातील, टीम चेस केल्या जातील का रोहिंजनच्या बाजूनं, की या डिफेंड केल्या जातील तुम्ही पाहता. टीम देवतच्या बाजूनं मयूर वाघमाईचं पहिलं षटक खूप महत्वाचं आहे, ज्यानं रायगडचं नाव खूप रोशन केलं. व्यवसाय क्रिकेट देखील तो चांगला खेळला. मयूर वाघमाई षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा 18 बॉलमध्ये जातील, ह्या 4 षटकामध्ये धावा चेस केल्या जातील का डिपेंड केल्या जातील, याचं मात्र उत्तरार्धामध्ये ऐकूया. तुम्ही पाहता कॉमेंट्री किंग आमचे दशरथदादा पाटील यांचा आवाज. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बघा बॉल फेकायचा आहे. बॉल हॅलो रोहित बॉल. चला घरकुल संघाचा संघनायक, घरकुल संघाचा संघनायक लगेच रिपोर्टिंग करायचं आहे, कारण ओवेकम संघाचा संघनायक रेडी आहे. तरी घरकुल संघाचा संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या दरम्यान आपण सन्मानाकडे वळतोय. मंचावर उपस्थित विशालजी तांडेल सर, निलेशजी तांडेल, बिपिनजी तांडेल, करावे, प्रल्हादजी मुकादम, नावाले आणि भूषण घरत या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. आता या आपण या प्रेझेंट बॉक्समध्ये येऊन आपण आपला सन्मान स्वीकारा. विशालजी तांडेल साहेब या आपण. विशालजी तांडेल, निलेशजी तांडेल, बिपिनजी तांडेल, दादा या आपण. प्रल्हादजी मुकादम आणि भूषणजी घरत या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विशालजी तांडेल, निलेशजी तांडेल, बिपिन तांडेल, करावे, प्रल्हाद मुकादम, नावाले आणि भूषण घरत यांना मात्र मधुकर दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मधुकर दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तर इथे मध्ये सन्मान होतोय विशालजी तांडेल, निलेश तांडेल, बिपिन तांडेल, प्रल्हाद मुकादम आणि भूषण घरत या सगळ्या मान्यवरांचा येतो मान सन्मान. यानंतर मात्र नवीनजी नावडेकर, जगदीशजी नावडेकर यांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर नवीनजी नावडेकर आणि जगदीशजी नावडेकर यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. नवीन नावडेकर त्याचबरोबर जगदीशजी नावडेकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर सागरजी ठाकूर, सागर ठाकूर साहेबांच्या सागर ठाकूर साहेबांचाही सन्मान इथं केला जाईल. विनोदजी घरत साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण या आणि आपला इथं सन्मान केला जाईल. विनोद शेठ घरत साहेब उपाध्यक्ष खारघर विभाग बीजेपी यांचं मंचाकडे आगमन होत आहे. यांचंही आपण मनस्वी स्वागत करूया. त्याचबरोबर विवेकजी केनी सर आपलंही मनपूर्वक स्वागत. इथं सन्मान केले जात आहेत. त्याचबरोबर नंतर विनंती करेन की नवीनजी नावडेकर, जगदीशजी नावडेकर साहेब आपलाही शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर जनार्दन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण दोस्ती ग्रुप
सगळ्याला विनंती करतोय जनार्दन पाटील साहेब आणि त्या संपूर्ण ग्रुपला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय जनार्दन पाटील साहेब यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला 5,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. यांचंही विशेष आभार दादा, आपलं सहकार्य बहुमूल्य आहे. तर गुरुग्राम पंचायत रोहिजनचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय जनार्दन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण दोस्ती ग्रुपचं इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जातं. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेट्टी ग्रुप चषकामध्ये या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. तर मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आहेत दीपेश पाटील यांच्या खऱ्या अर्थानं वडील आदरणीय जनार्दन दादा पाटील याचा शुभ सन्मान. नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्षही आहेत. यानंतर मात्र आणखीन एक मोठा सन्मान पाहतोय. या मंचावर उपस्थित VNB ग्रुप मुंब्रा आदरणीय परशुराम भगत साहेब, माणिक भगत साहेब आणि संपूर्ण ग्रुपला विनंती करतोय दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. यायचे दादा, आपण प्रेझेंट बॉक्समध्ये या. साहू दादा पाटील आपल्याला विनंती करतोय आपण या. साहू दादा पाटील. तर परशुराम भगत साहेब, माणिक भगत साहेब, VNB ग्रुप मुंब्रा या संपूर्ण ग्रुपला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. VNB विष्णू नाना भगत ग्रुप मुंब्रा, VNB ग्रुप आदरणीय परशुराम दादा भगत, माणिकजी भगत या संपूर्ण ग्रुपचा शुभ सन्मान इथं केला जातोय. शुभ सन्मान आपण घ्या प्लीज सगळ्यांनी. आणि त्याचबरोबर टॉसही केला जाईल. परशुराम दादा भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असेल घरकुल तर दुसऱ्या बाजूला संघ असेल ओवे कॅम्प. टॉस केला जाईल. हेड इज कॉल. टॉस जिंकलाय तो म्हणजे घरकुल संघानं. तर आपला निर्णय काय आहे? फिल्डिंग करू. एक चांगला संघ आहे ओवे कांप. या संघासमोर खेळताना यंदाच्या मोसमामध्ये आपले किती वेळा आमने सामने तुम्ही आलात? अजूनपर्यंत झाला नाही. म्हणजे पहिलीच कुस्ती अशी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक चांगली लढत पाहायला मिळेल. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग करणार होतो. तुम्हाला तुमच्या मनासारखं मिळालं आहे, तुम्हालाही तुमच्या मनासारखं मिळालं आहे. दोघांनाही मनासारखं काम करा आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगेच सन्मानाकडे बोलतोय आपण. सचिनजी ठिकेकर साहेब या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आगमन करायचं. दादा या. सचिनजी ठिकेकर या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि त्या सन्मान होतोय VNB ग्रुप म्हणजेच विष्णू नाना भगत ग्रुप, परशुराम दादा भगत साहेब, माणिकजी भगत साहेब आणि त्या संपूर्ण ग्रुपला इथे सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. आणि मयूर वाघमारे याची हे हॅट्रिक. दिनेश बंधू हॅट्रिक असेल या स्पर्धेमधील. किती हॅट्रिक आहे? पहिली हॅट्रिक. चला प्रताप सकपाळ ओवे कॅम्पचे कुठं असतील त्यांना विनंती करतो स्टेजवर या प्लीज. प्रताप सकपाळ. ज्यावेळी ओवे कॅम्पमध्ये स्पर्धा होती असताना एक जबरदस्त आमचा पाहुणचार त्यांनी केला होता आणि अतिशय चांगली माणुसकीची लोक ओवे कॅम्पमध्ये जी स्पर्धा होती अतिशय चांगला पाहुणचार आणि चांगली माणुसकीची लोक त्यावेळी मला चांगले तिने मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे शांताराम जाधव एक जबरदस्त स्कोरर
आणि हा चेंडू पुष्कळ शॉट मिडवे केला. अतिशय चांगली बॅटिंग, जबरदस्त मारा. संघाची धावसंख्या इनमिन 2 वर 2 बाद 3, 3 बाद 2 अशी वाताहत यातायात. नग्नावस्था भग्नावस्था, खराब स्थिती दयनीयावस्था याच्यानंतर सामना होईल. ओए कॅम्प विरुद्ध घरकुल असे हे द्वंद्व. बेग बॅटल घर. ओए कॅम्प सध्याच्या घरीमधला अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर मयूर वाघमारे तयार. त्याचबरोबर आणि हा ये चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द अप्रतिम बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा, पाचवी मारा. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. 6 चेंडू 2 धावा 3 बल्यास. जबरदस्त बॉलिंग अनालिसिस, भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचं कंबरड मोडलं. पहिल्या षटकात संघ टोटेल गेला. बॅकफुटवर संघ उतरणीला झालेली दमछाक. दिनेश बंधू घ्या. विनोदजी घरत साहेब, खऱ्या अर्थात आपण खारघर विभाग बीजेपी अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण आता सन्मान स्वीकारायचा आहे. विनोदजी भगत साहेब, त्याचबरोबर विवेकजी केनी पेठाली यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. मधुकरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आहे. सामना असेल 4 षटकांना 48 धावांची गरज. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक ते पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्प टॅपवर बॉलिंग मार्कवर शुभम पाटील. त्याचबरोबर हितेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय आणि राजेशजी मडवी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. हितेश दादा आणि राजेश दादा या आपण दोघांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. या प्लीज. अतिशय चांगला स्ट्रोक, दमदार फटका, चांगला टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 6 वर. पहिला दमदार चौकार. बॉलिंग मार्कर शुभम पाटील संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. 48 धावांची गरज. एक रंगतदार सामना झाला असता, परंतु पहिल्या षटकात मयूर वाघमारे यांची ही भेदक गोलंदाजी. अप्रतिम बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला संपूर्णपणे ढकलून दिलं पराभवाच्या खाई. शेवटी क्रिकेट आहे, कधी उभारू शकतो. बॉलिंग मार्को तर आज शुभम पाटील. हो, अप्रतिम बॉलिंग पुन्हा एकदा. फलंदाज टोटली बेट झाला होता. चांगला जबरदस्त मारा. जगदीशजी नावडेकर यांना विनंती करतोय की दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जगदीशजी नावडेकर प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. आमचे करावे गावची मयूर पाटील, खरं म्हणजे त्यांचे संबंध आहेत. आमचे बँड वादक बिपिन म्हात्रे असते, गायक एक अव्वल गायक करावे गावचा. त्याच्यानंतरची श्री गणेश कला बँड सर्कल, अतिशय नामवंत महाराष्ट्रात मधील एक नामवंत बँड पथक, त्यांचं इथं आगमन झालं होतं. त्यांचं यतोचे स्वागत करणार किरवळीतर्फे. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण, अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग, दॅट शुड बी हिज स्ट्रोक. आणि हा पहिला दमदार सिक्सर, अप्रतिम फटका, टोळे जंग फटका. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 12 वर. मयूर वाघमारे यांचं बॉलिंग अटॅक संपुष्टात कारण प्रत्येकाला फक्त एक षटक फेकता येईल. शुभम पाटील, त्याला माहिती आहे की हा लूज गोलंदाज आहे, त्याच्यावर करता आक्रमण. धाव संख्या 3 बाद 13, 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा पुन्हा एकदा खोदून काढला. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला फटका. आणि पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन शुड बी एक्सलंट. पहिला षटकार, त्याच्यानंतर आला चौकार. शफिकजी शेठ यांना विनंती करतोय की दादा आपण या, आपला सन्मान स्वीकारा. शफिक सर या आपण, आणि ते सन्मान केला जाईल. कपिल पारवे 40+ लिजेंडरी खेळाडू, एक काल गाजवला, एक काल गाजवतो, एक काल गाजवत राहील. कपिलजी पारवे, सचिनजी मात्रे यांचाही इथे शुभ सन्मान झाला. बंधू कपिल पारवे म्हटलं की रेग्युलर मधला एक अतिशय भन्नाट खेळाडू, बॅट्समन, जबरदस्त बॅटिंग. विक्रम पाटील तोडफोड फलंदाजी. कारण असा अटॅक करावा लागेल ज्यावेळी तुम्हाला धावा जमवायचे, 48 धावांची गरज आहे. टार्गेट नक्कीच कठीण आहे.
राईट आर्म मध्ये केला आउटसाइड द स्टंप स्टेअर केला चेंडू जाईल डीप थर्मेला 4 धावांसाठी पुन्हा एकदा अप्रतिम स्टेअर केला आउटसाइड द स्टंप मध्ये स्टेअर केला पहिल्यांदा काय जबरदस्त बॅटिंग विक्रम पाटील संघाचे टोटल धाव झाल्या गेल्या 21 आणि राहिल्या 27 धावा बघा जबरदस्त कमबॅक जबरदस्त म्हणा शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज रोहित भूषणजी पाटील यांना विनंती करते दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आणि कपिल पारवे सरांना विनंती करा आपण सन्मान स्वीकारा प्लीज. अतिशय भन्नाट दमदार आयोजन ओम नर्मदेचे क्रिकेट संघ किरवळी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा कुंभ मेळा क्रिकेटची मांदी आळी. चला स्पीडअप करा. काय झालं बॉल गेला का कुठे गेला काय स्टेजच्या खाली गेलाय म्हणजे घुसणारा माणूस पाहिजे घुसलाय काय फक्त पाठ सांभाळा टेकस आहेत. कृपया तुम्हाला बसण्याची जागा आहे इकडं प्लेयर लोक इकडे जागा आहे बघ बसण्यासाठी. आणि हा पुणे ऑनसाईडला जबरदस्त टायमिंग चांगला फटका आहे चेंडू गेला मिड विकेटला. हो जबरदस्त रनिंग मिड इन द विकेट 2 धाव मिळतील. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात टोटल धाव संख्या झाली 23. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 म्हणजे प्रति षटका मग 12.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय रंगतदार सामना रोमांचक नाट्यमय हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच बिटवीन टेंबोडे विपक्ष प्रतिस्पर्धी जय दुर्गा रोहिंदन विरुद्ध देवत मयूर वाघमारे अँड कंपनी. आणि षटक क्रमांक 3 प्रगती बधाव तयार. देवत संघाचा गोलंदाज सागर पाटील नवीन षटक 12 चेंडू संघाच्या वतीने 3रं षटक आपल्या ठेवणीतलं पडलेलं वैती पहिलं षटक. आज दिनेश बंधूंनी मात्र कमाल केली अतिशय चांगलं. संदीप पाटील यांच्या पश्चात त्यांचं हे सूत्रसंचलन अतिशय वाखाणण्याजोगा स्तुत्य खरं म्हणजे त्यांना इथं बोल समालोचनासाठी. या नमस्कार. आणि हा पहिला चेंडू पुण्याचा खराब फेक पण एकच धाव मिळेल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज ना 24 धावांची गरज. 11 मध्ये 24. काय जबरदस्त सामना झाला. 2 बलाढ्य संघ एकाच कॅलिबरचे. मयूर वाघमारे ज्याने रायगड प्रीमियर लीग मधली जी मॅन ऑफ द सिरीजची कार सागर पाटील तयार. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू गेलाय व्हाईटिश मिडवे केला कावो कॉर्नरला तर मिळेल फक्त एक धाव. चांगलं फिल्डिंग चांगलं प्रोटेक्शन. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज म्हणजे 2.30. 10 balls to go required 23 runs. 10 मध्ये 23. ज्यावेळी ओळख्यामध्ये पहिल्यांदा मी शांताराम जाधवने रायगड प्रीमियर लीग मध्ये 40+ आयोजन अतिशय चांगलं स्कोरिंग. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. रिमेनिंग 22 runs in remaining 9 deliveries. 9 चेंडू 22 धावा. रंगतदार सामना अटीतडीचा सामना नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. षटक क्रमांक 3 प्रगती बधाव. देवत संघाचा हा नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. लॉंग ऑफ लॉंग ऑन सीमा रेषे लगत
एकाऊ कॉर्नर. विवेक शेठ भोईर जर मला असं तर प्लीज मंचाकडे यायचंय. विवेक शेठ भोईर. काय आला बाबा? अरे जाऊ दे बाबा. साला एका कोणी 15-15 हे जपतात एकामेच्या अंगावर. जाऊ दे. बॅट घेते ते काय मोठं केलं का? काय त्यांनी हे केला? साध्या साध्या गोष्टीवर तुम्ही ऑब्जेक्शन घेताय. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू केला डेबेश कोबन. डेबेश मधून 2 धावा मिळतील. उर्वरित चेंडू राहिले 7. आदरणीय रामदासजी नामदेव म्हात्रे वाकड यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 2100 रुपये देणगी येते. त्यांचे विशेष आभार. रायगड मात्र तोडण्या दानशूरच्या बाबतीत रायगडचा कोणी याद धरणार नाही. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑनसाइड चेंडू केलाय. पुन्हा एकदा खरा फिल्डिंग. 2 धावा. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. जे तुमची फिल्डिंग बरोबर नसते आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सागर पाटील. संघाच्या वतीने 3रं षटक प्रगती पथावर. जबरदस्त ट्विस्ट. जबरदस्त क्लायमॅक्स. थ्रिलिंग मॅच. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सागर पाटील. 7 मध्ये 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर याच्यानंतर ओवे कॅम्प विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम. आणि हा पुन्हा एकदा टाइम चुकलं होतं. चेंडू गेला आहे कवचच्या दिशेनं. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्णायक षटक. आणि शेवटचं षटक प्रगती पथावर. जिंकण्यासाठी गरज आहे ते 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. ऋतिक वाघमारे. 2 वाघमारे नंतर 2 पाटील. किरवली का भाचा आहे का? अच्छा अच्छा. तर पहिला चेंडू तयार. ऋतिक पाटील. ऋतिक वाघमारे. हो पहिला चेंडू. अप्रतिम बॉलिंग अटॅक. चेंडू कडे शॉर्ट टर्न मॅनला. काय जबरदस्त चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. ऋतिक वाघमारे. काय रे आटोपर आहे का? महेंद्र पाटील यांच्यातर्फे जर ऋतिक वाघमारे यांनी हॅट्रिक केली तर रुपये 1500.
कोणी नाही मगाशी असे ते धरण्याला पैसे लावले होते, नुसते लावले होते, पैसे दिले नाहीत. म्हणजे असे बोगस लावू नका प्लीज. नाही किरवलीमध्ये तसा प्रकार होत नाही, कारण गेल्या वर्षीचा आम्हाला अनुभव आहे. त्यांचे मामाश्री आहेत, म्हणजे काय घरच्या घरी आहे. राईट आर्म राहून दे विकेट आणि हा दिशाहीन चेंडू मारा फरकटलाय. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 14 धावांची गरज. ऋतिकला शेवटचा गोलंदाज. जर मॅच जिंकली तर 2000 आणि विकेट हॅट्रिक 1500 रुपये 1500. मंगेश पाटील यांची ऑफर आहे. आणि जर मॅच जिंकली तर किती 2000 ऋतिकलाच. नाही मॅच जिंकली तर सर्व संघा ना हो, मग घ्या का 150-150 रुपये मग संघात देत ना. 150-150 वाटायला ते किती येतील दुसरे. चला स्पीडअप करा प्लीज. ऋतिक वाघमारे हट्टीसाठी 5000. क्या बात आहे. अवसाध्य अष्टम पुन्हा दायस. अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक. उर्वरित चेंडू राहिले 4 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 4 balls to go, रिक्वायर्ड 14 रन्स. 1 विकेटसाठी 1000 रुपये 1000. प्रेमनाथ पाटील यांची ही जबरदस्त आमिष, लालूच, गाजर, प्रलोभन. आणि हा देखो जसे पैसे लावले आणि 8 धावा. पुन्हा एकदा जय दुर्गा रोहिंदन संघाचे हे जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, जबरदस्त बॅटिंग. वज्रटोळा भीमटोळा बॉलिंग मार्क होता. या 3 balls to go, रिक्वायर्ड 8 रन्स. ऋतिक वाघमारे तयार. राईट आर्म रामदेव विकेट. अपरकट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिपिश पॉइंटला. पुन्हा चांगलं फिल्डिंग दरम्यान 2 धावा मिळतील. चांगली फेक केली या ठिकाणी आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. फलंदाज बाद झाला. वास्तविक रनिंग मीटिंग विकेट जोरात झाली असती, कारण गुलशनमध्ये काय ड्रेस चेंज. विनोद दादा घरत खऱ्या अर्थानं खारघर विभाग प्रमुख अध्यक्ष बीजेपी यांच्याकडून तब्बल 11,000 रुपये आणि विवेकजी केनी पेठाली यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला 11,000 रुपये नकद राशी देणगी म्हणून आली आहे. या दोन्ही मान्यवरांचं आपण मनस्वी आभार प्रकट करूया. दिनेश बंधू. तर ऋतिक याने हा सामना जिंकून दिला तर मामातर्फे 500 रुपये. प्रत्येक विकेटला 1000 ना, 500 रुपये नाही 1000 होते ना मगाशी. ते दुसऱ्याचा तो दुसरा कोळ आहे बाबा. सगळे पैसे द्या मात्र, का ते इथं अनेक कुळ आहेत, एक कुळ नाही. अच्छा अच्छा तेच सांगते मी. द्या म्हणजे झालं, आमच्या डोक्याला व्याप नका लावू. बॉल राहिले 2, धावा पाहिजे 7. चला ऋतिक वाघमारे तयार. हो अप्रतिम बॉलिंग. आणि या पहिल्यांदा या ठिकाणी चला पैसे जमा करा. केले ना तेच. अच्छा कधी आलता खरोखर ज्याला मग त्याला आम्ही तिथं जातो तिकडे अंधारात. अविनाश कडून या विकेटला 500 रुपये झाले टोटल 2000. क्या बात आहे. आणि राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. 7 धावांची गरज. जरी षटकार मला जरी फरक पडणार, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. चला नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. अच्छा या गावात बॉलिंग झालं, मग ट्रेय झाला. म्हणजे तुमचं हे मैदान काहीतरी आहे गुलशन. अच्छा गुलशनचा भाचा आहे म्हणून.
तर लास्ट डिलिव्हरी फ्रॉम ऋतिक वाघमारे. यावेळी या बॉलवर विकेट गेले तेजस पाटील पडून 500 रुपये. आणि हा जबरदस्त चेंडू सामना जिंकलाय जबरदस्त. आणि जय दुर्गा रोहिंदन संघ झाल्या पराभूत. दुसरा दमदार विजय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या लवकर मैदान खाली करा प्लीज. थांबा डिसिजन स्टील पेंडिंग. का कसला काय घेतलंय रिव्ह्यू घेतले काय वाईटचा इशारा. यस आउटसाइड द ऑफ होता. पंचांचा मात्र चांगला निर्णय. आणि जर या चेंडूवर षटकार ठोकला तर कमबॅक करेल जय दुर्गा रोहिंदन संघ. काही म्हणा जर रोहिंदन संघ जरी पराभूत झाला परंतु टक्कर मात्र चांगली दिली. मयूर वाघमारे सारखा एक जबरदस्त चॅम्पियन. तर गुलशन पाटील यांच्यातर्फे सामना जिंकला तर 2000 रुपये. त्याच्यानंतर 500 रुपये गुलशन पाटील. बस एक नंबर काम आहे आमच्या पंचांचं. हा का पंचांचा सिग्नल मात्र येतोय फार वाकून बिकून वाईट वाकून. त्याच्यानंतर आम्ही बोलू का मग ओनवा होऊन. वाकल्यापेक्षा ओनव्याचा जास्त इफेक्ट असतो माहिती आहे तुम्हाला. जो माहिती आहे ना तुम्हाला. लास्ट डिलिव्हरी 6 धावांची गरज. सर शेवटचा षटकार जर लावला कोणाला येस बॅट्समॅनला असं पाहिजे रे. येस येस गुलशन पाटील कधी कसं माहित आहे दोन्हीकडून. अच्छा जिगरी दोस्त आहे. ऋतिक तयार. निर्णायक चेंडू. आणि हा सामना झालाय फिनिश. सामना झाला फिनिश. आणि जय दुर्गा आणि निसटता विजय प्राप्त केला. देवस संघाने त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर वाघमारे या प्लेस ज्याने विकेट हॅट्रिक आणि सामना आपल्या बाजूने झुकविला. एक जबरदस्त टर्न केला सामना. सामन्याला कलाटणी सामन्याचा नूर पालटवणारा मयूर